एमपीएससीच्या भरती प्रक्रियेत दिव्यांग उमेदवार वंदना पगार यांच्यावरच अन्याय झाल्याचं कळतंय। वंदना पगार यांना 2 वर्ष दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। जे रुग्णालयानं 40% दिव्यांग असल्याचा अहवाल दिल्यानंतरही जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून टाळाटाळ केली जाते। बाळू मार्कड यांना एका रात्री दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार समोर आला होता। स्पर्धक असलेल्या वंदना पगार यांची मार्कड यांच्याकडून रेकी केल्याचाही आरोप करण्यात आलाय। बाळू मार्कड यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने जी तत्परता दाखवली ती माझ्या बाबतीत का नाही दाखवली असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे त्या पुन्हा एकदा उपोषणाच्या तयारीत आहेत। त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2022 मधील परीक्षेमध्ये दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाळू मार्कड यांचे कारनामे पुढारी न्यूजने उघडकीस आणलेले होते। बोगस आधार कार्डचा आधार घेत बाळू मार्कड यांनी नाशिकच्या पत्त्यावर प्रमाणपत्र मिळवलेलं होतं। बाळू मार्कड यानं केलेला जो अर्ज आहे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचा, त्या अर्जावरची तारीख आहे 5/4/2022 या ठिकाणी ती तारीख आहे। आणि बाळू मार्कड याला जे प्रमाणपत्र मिळालंय ते प्रमाणपत्राची तारीख आहे 6/4/2022। अगदी एकाच दिवसामध्ये नाशिकचं जिल्हा रुग्णालय बाळू मार्कडवर मेहरबान झालंय। मात्र माझ्या शेजारी बसलेल्या या वंदना पगार ज्या आहेत त्यांच्यावर तब्बल 8 महिने नाशिकचं जिल्हा रुग्णालय मेहरबान झालेलं नाहीये। अक्षरशः त्यांना जिल्हा रुग्णालयाचे उंबरटे झिजवावे लागताय, त्यासाठी अपिलात जावं लागतंय। आणि इतकं करूनही त्यांना जी परीक्षा द्यायची होती त्या परीक्षेला देखील त्याचा फायदा झालेला नाहीये। एकूणच त्यांचं प्रमाणपत्रच जिल्हा रुग्णालयानं परत घेतलेलं आहे आणि त्यांना नवं प्रमाणपत्र दिलंय, ते देखील आपण जाणून घेणार आहोत। वंदनाजी, तुमच्यासोबत नेमकं काय घडलं? आपण आता जो सविस्तर उल्लेख केलेला आहे, का आणि कशासाठी हे घडलं असं तुम्हाला वाटतं? सर, आधी तर मला कळत नव्हतं माझ्यासोबत हे सगळं का होतंय। माझं प्रमाणपत्र घेऊन घेणं आणि नंतर माझी परत तपासणी लावली, त्यानंतर 5 महिन्यांनी माझी मल्टिपलचं सिंगल डिझॅबिलिटी करून टाकणं। पण माझं अपिलात जे चेकअप झालं त्या चेकअपमध्ये पण मला नुसतं हात लावून चेकअप केलं आणि माझा जो इंटरनल इन्फ्लमेशनचा आजार आहे कुठलेही रिपोर्ट न काढता, त्याच्यानंतरही माझे STIची जॉईनिंग आली होती। मी ज्या मालेगावच्या सर्टिफिकेट फॉर्म भरले होते त्यात माझी परीक्षा पास झाली होती, मी त्याची जॉईनिंग आलेली। त्यांनी 8 महिने माझं परत सर्टिफिकेट दिलं नाही, जे काही असेल 20% काय जे असेल। आणि जॉईनिंगला 1 दिवस बाकी असताना माझ्या हातात ते 19% सर्टिफिकेट ठेवलं, त्यामुळे माझी ती जॉईनिंग पण गेली। आणि याच्या दरम्यान मी अपिला चेकअप नंतर माझी जानेवारीत मुख्य परीक्षा पण दिलेली होती राज्यसेवेची, जिच्यात बाळू मार्कड होता। त्या परीक्षेत मला बाळू मार्कडपेक्षा म्हणजे त्याच्यात कट टू कट मार्क्स होते, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू आणि लेखीचे मार्क्स सोडून। पण 8 महिने गेल्यामुळं मला माझी तपासणी झाली नाही, काहीच नाही। आणि हे 20% दिल्यानंतरही मी मंत्रालयात गेले, सगळ्यांना रिक्वेस्ट केली, अर्ज केला की माझं मेडिकल लावा आणि त्यात जे काही सत्य ते निघू द्या माझं। तर मला जे हॉस्पिटल मेडिकल करण्यासाठी एक तर त्यांना कोर्टाने किंवा सिव्हिल हॉस्पिटलने पत्र द्यावं लागतं, त्याच्याशिवाय ते करत नाही। तर माझं तपासणीच होत नव्हती। त्यानंतर नवीन सिव्हिल सर्जन आले नाशिकला, त्या त्यांनी पत्र दिलं की ह्या पेशंटचं व्हेरिफिकेशन करून आम्हाला पाठवावं। त्यानुसार मग आत्ता 24 जानेवारी 2024 माझं जेला चेकअप झालं सगळं, तो रिपोर्ट त्यांनी यांना पाठवला। त्यांच्यानुसार 40% डोळ्याचं दिलेलं आहे त्यांनी मला जे हॉस्पिटलनं, आणि 40% अँकोलॉजिंग स्पॉन्डिलायटिसमुळे हा माझा मनका पूर्ण कडक आहे त्याचं दिलेलं आहे। तर आता फेब्रुवारीमध्ये रिपोर्ट आला, आज तुमचा ऑगस्ट आहे। मी मेमध्ये 7 दिवस चांदवडला उपोषण केलं। त्याच्यानंतर पण आता 2 महिने झाले, मला सांगितलं की टेक्निकल प्रॉब्लेम आहे असं तसं। यांनी परत जेला पत्र पाठवलं, जेने यांना रिटर्न पत्र पाठवलं की आम्ही ह्या पेशंटचं व्हेरिफिकेशन केलेलं आहे, प्रमाणपत्र देण्याचं काम तुमचं आहे। आयुक्त मॅडमनं पण मुंबईच्या यांना 2 पत्र दिलेलं आहे। एवढं सगळं असताना माझं फक्त म्हणजे माझं मेडिकल तपासणी सगळी झाली आता जेच्या याच्यानुसार, तरीही माझं UDID देत नाही आहे। आणि ह्याच्यामध्ये माझं प्रमाणपत्र मुलाखतीचं लेटर आलं होतं मला, पण मी मुलाखत देऊ शकले नाही। आणि जी STI जी मला मिळाली होती ती पण आज वर्ष झालं, ती पण माझी नोकरी जाण्याच्या मार्गावरती आहे। तर मी संघर्ष करते, अजूनही मला न्याय नाही मिळत आहे।
मोबाईल पण हॅक झालेला माझा. मी जिथं जिथं मदत मागायला गेले लोकप्रतिनिधींकडे किंवा अधिकाऱ्यांकडे, आज म्हणजे ते पॉझिटिव्ह असायचे की हा तुझं सगळं बरोबर आहे दिसतंय आम्हाला. आणि दुसऱ्या दिवशी ते लोक माझ्याबद्दल म्हणजे मदत करणं हे करायचे. पार मंत्रालयापर्यंत पण मला कोणी मदत नाही केली, माझं ऐकलं नाही कोणी. उपोषणाच्या वेळी तसंच झालं. माझी न्यूजच बाहेरच आली नाही मी एवढं हे करून पण. तर ते मला रिलेशन मॅटमध्ये जेव्हा केस पडली तर त्या गोष्टी कारण याचं रात्रीतून सर्टिफिकेट काढून दिले. आणि ज्या महिन्यामध्ये मी माझं जे सर्टिफिकेट यांनी जमा करून घेतो जानेवारी 2022 मध्ये माझं ऑपरेटिंग झाल्यामुळे 2 महिने मी गेली नाही. मी एप्रिल आणि मे 2 महिने यांच्याकडे चक्कर मारत होते. कोणाकडे चक्कर मारले? कोण कोण डॉक्टर होते? सिव्हिल हॉस्पिटलला तिथं जे सर्टिफिकेट देणारे आवारी डॉक्टर, दुधाड्या डॉक्टर आणि त्यांचा जो स्टाफ आहे तिथं, ते सगळे होते तिथे. त्यांच्या दिव्यांगत्वाचा जो प्रमाणपत्राचा आधार आहे तो मिळत नाहीये आणि त्यामुळे त्यांच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्यातही त्या आता मागे राहताना दिसून येतात. त्यामुळे वंदना पगार यांना नेमका कधी न्याय मिळतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक. तर याच संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्यासोबत. किरण, बाळू मार्कड यांच्यासारख्यांना प्रमाणपत्र अगदी तत्परतेने मिळतात, मात्र ज्यांनाही याची प्रमाणपत्राची अधिकची गरज आहे त्यांना उंबरठे झिजवावे लागतात, त्यांना उपोषण करावी लागतात. ही खरं तर गंभीर बाब आहे. प्राची, तुम्ही म्हणाला अगदी तसंच की जे खरे दिव्यांग आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किती कसरत करावी लागते, त्यासाठीचं जे पगार आहेत त्यांचं हे उदाहरण आहे. वंदना पगार गेल्या 2 वर्षांपासून या सगळ्या संदर्भामध्ये दिव्यांग प्रमाणपत्राच्या बाबतचा लढा देत आहे. मात्र त्यांना टाळाटाळ केली जाते, कागदी घोडे नाचवले जात आहे, मात्र त्यांना ते प्रमाणपत्र मिळत नाहीये. उपोषण करताय मात्र तरी देखील दाद मिळत नाहीये. लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवले मात्र त्यांनीही त्याबाबतची तत्परता दाखवलेली नाहीये. मात्र बाळू मार्कड जे मूळचे सोलापूरचे आहेत, नाशिकचा त्यांचा बोगस आधार कार्डवरचा पत्ता होता, तरी देखील त्यांना जिल्हा रुग्णालयानं एका रात्रीमध्ये प्रमाणपत्र दिलंय. आणि त्याच सिव्हिल सर्जन जे तत्कालीन सिव्हिल सर्जन होते त्यांनी मात्र या वंदना पगार होत्या यांना वारंवार त्या ठिकाणाहून काढून देण्याचा प्रयत्न केला. इतकंच काय तर ते प्रथम स्तरावरचं जे प्रमाणपत्र दिलं जातं ज्यांचं 42% होतं ते प्रमाणपत्र देखील त्यांनी जमा करून घेतलं. ते जमा करण्याचं कारण म्हणजे वंदना पगार या परीक्षेसाठी जो दिव्यांग आरक्षण कोट्यातून वाढीव वेळ दिला जातो तो वेळ मागण्यासाठी त्या ठिकाणी गेला होता. मात्र त्याच वेळेला त्यांचं प्रमाणपत्र देखील नक्कीच किरण, तर वंदना पगार यांचा संघर्ष आपण दाखवला. आता प्रशासनाला जाग येते का आणि त्यांना न्याय मिळतो का हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.